तर भावांनो आपण लवासाच्या बरोबर घाटात आहोत आणि इतकी बेकार थंडी वाजायला नाही, त्यात पाऊस चालू आहे मोठालच आणि इकडे धबधबे चालू आहेत आणि त्यात असं इथं आपली बुलेट येऊन आपण थांबलेलो आहे आणि आपल्या आता थोडं अंतरावर आपलं लवासाठी येणार आहे. लवासाठी मित्रांनो डॅम आला आता, बघू शकता ही लवासा सिटी, सगळे इथं पब्लिक आहे. रेनकोट बिनकोट घालून तयार. ओके, तर भावांनो आज आपण चाललेलो आहे मिनी इटली अर्थातच लवासा सिटी. तर लवासा सिटी मित्रांनो कसे आहे नेमकं आपण बघून घेऊया आणि त्यातून जाता जाता आपल्या ट्रॅव्हलिंगचे जे मेन स्पॉट असतील, असे एखादं व्ह्यू असेल, कुठेतरी एखाद्या जागेवर चांगलं धबधबा असेल, अशा जागेवर आपण थांबून चांगले शॉर्ट घेऊ आणि त्यावर तुम्हाला एक नंबर असा ट्रॅव्हलिंगचा पहिला ब्लॉग आहे मित्रांनो. मेन सांगायचं म्हणलं तर आपल्या चॅनल जर नवीन असतात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला सुरू करूया आपला ब्लॉग. तर भावांनो आपण निघालोय लवासाला. तर लवासाला जाताना बघू शकता आता भाऊने घातलंय रेनकोट घातला. आता निघालोय आपण. सध्या वातावरण तर म्हणलं ना एक नंबर वातावरण झालेलं आहे, गाड्या बिड्या चाललेत सगळ्या आणि आपण पण निघालोय लवासाकडे. जाम भिजला, पेट्रोल टाकलोय आणि निघालोय आता आपल्या लवासाकडे. तर बघू शकता आता सध्या तर पाऊस बारीक झालाय नॉर्मल, पण आता पुढं काय होईल काय सांगता येणार नाही पाऊस, कारण चांगला चालू आहे इकडच्या भागात आणि सध्या भाऊ चालवतोय गाडी. आता सिटीमध्ये मी घेतलेली, सिटीमध्ये नाही जरा रस्ते विषय सांगायला सपोज म्हणलं मागे मी चालवतो गाडी. आता पाऊस चालू डायरेक्ट कॅमेऱ्यावर पाणी पडायला लागले, पण असू दे आता पुढं आपण काय होतं काय नाही सांगू आपण. चला जाऊया. तर भावांनो फायनली आपल्याला लवासाचा रोड आता सापडलेला आहे. हे लवासाचा रोड आहे, बघू शकता. आता घाट सेक्शन चालू होईल पुढं आणि भिजलेलं तर काय सांगायचा विचारच नाही, पूर्ण थंडी गारठून गेलोय. चला जाऊया. असलं वातावरण झालेलं आहे आणि असा पाऊस चाललाय, गाडी त्याला थंडी गारठे नाही का एकदम हे झालंय त्याला. पण आता काय विषय नाही, भरपूर पब्लिक नाही इकडच्या बाजूला तसं सांगायचं गेलं तर. सध्या तर बघू शकता अजून धबधबे वगैरे चालू झाले असं मला वाटतंय बरं का. म्हणजे कुठं कुठं आता थोडेफार बारके धबधबे चालू झालेले दिसायला लागलेत आणि घाट सेक्शन आता चालू झालेलं आहे. घाट सेक्शन मध्ये सावकाश चालू आहे मित्रांनो गाडी, कारण कसा विषय घाट सेक्शन मध्ये जर आपण गाडी पळवापळवी केली काय झालं गेलं तर लय घाण विषय होईल इथं. कारण इथे बघू शकता इकडून तिकडून धबधबे चालू आहेत. वातावरण सांगायचं झालं तरी एकच नंबर वातावरण आहे. आता निघायचं होतं साधारण आपल्याला सकाळी लवकर, पण उशीर झाला आपल्याला. असू द्या आता, उशीर झाला, जायचं तर आहे आपला मिनी इटली. चला. भावांनो आपलं जे फार्मिंगचं जे कंटेन आहे ते आपलं चालूच आहे, पण एखादा नाही का आता फिरायला चाललंय म्हणून चालत आपलं ब्लॉग टाका म्हणतात. भातशेतीचं बघ टाकतो, भातशेतीचं पण आपण गेले होते व्हिडिओ टाकलेला. तुम्ही बघितलाच भरपूर जण चांगलं सपोर्ट देखील केलं त्या ब्लॉगसाठी. आणि भातशेती नेमकी कशी केली जाते ते त्यात सांगितलेलं आहे तुम्हाला मी. होय कसला झालाय दगडावणी झाला बघा खड्ड्यात ते. त्यामुळे किती पाण्याचं आहे त्याच्या पलीकडून जाऊ शकते वाटतं. डॅम काय भरलं ना रे पलीकडे वाटतं व्ह्यू पॉइंट. वातावरण जबरदस्त ना. आता कुठं बघू शकता कसं वातावरण आहे. आता वातावरण फिरायला जर आलं ना विषय हार्ड होईल, विषय हार्ड. एकदा गाडीवर पट्यावर आहे गाडी घेऊन येतो ना मित्रांनो, सोपं द्या एखाद्या जण असू द्या. आणि इथं पेट्रोल पंप अजिबात अवेलेबल नाहीत, त्याच्या खाली काय किती असेल अजिबात डोंगरात पेट्रोल नाही टाकतात हे जाणार माहिती. भावांना धुकं चालू झाले. आज धुके म्हणजे बघू शकता पुढच्या गाड्या देखील दिसत नाहीत. कुठे कुठं टप्प्यावर ओढ नाही, एकदम ओढ नाही, एकदम खाली जायचं एकदम वर जायचं आहे. तर घाटापेक्षा गाडी घेऊन येतात टू व्हीलर चौकात द्या. आणि मेन म्हणजे काय तर रेनकोट मेन आहे. आम्ही रेनकोट आता नव्हता बाकी भिजून आता आपण नाही थंडी हा पुढे आता इकडे येऊ शकतो येऊ शकता येऊ करतात ना.
त्याचं इकडे बघायची इकडे दुकान डोंगर तर बारकी बारकी डोंगर. अब तक किसी ने ना किया. भावाला बुलेटच चालू आहे ना. बुलेटचा हे दिशा असते कुठं आणले की भाऊ अपघात काय बुलेट काय चालू आहे ना. हान भाऊ की हान फ्लिपटॉप घालून आलाय. फिरायला चालले म्हणजे चांगली घालायची पण मी पण तिथे घातले कोल्हापुरी घातले मी तर डायरेक्ट घसरून ओढाचं काम आहे. फुट घातला म्हणजे संपला विषय. विषय हरडा आहे आता निसता इथं पुढे. आता आली लावा सिटी जवळच माझा हात. भावांना आता असं वातावरण आलं की पुढचं काय दिसत नाही. बघू शकता धुकं कसं आहे एकदम नाही काय अंधार झालाय पाक. त्यात भावी गाडी चालवा लागलाय खरं. मला भाईकडे गाडी देऊ वाटत नव्हती पण दिली आता. म्हणलं कसं चालवते बाबा म्हणजे मला व्हिडिओ शूट तर करायला लागले. बघू शकता सध्या पूर्ण धोकं पडलेला आहे. त्यात आपल्याला लवासाला जायचं मध्ये मी ऐकली माझा आवाज येतो. आपण थांबलो इथं पाऊस चालू आहे आणि बघू शकता आता आपण नाश्ता करायला लागलोय. घेतलेला आहे आपण मिसळ पाव सोबत आहे भाऊ बेसलेला आहे चांगलाच. तर चला खाऊया मिसळ पाव. भावांनो लवासाचं गेट आलेलं आहे इथं समोर बघू शकता तुम्ही. ते लवासाचं गेट आहे आणि ते आता पार्किंगचे चार्जेस घ्यायला 200 रुपये 500 रुपये फोर व्हीलर जसं आपल्या आता टू व्हीलर आहे. पार्किंग चार्जेस देऊन आज जाऊ. आणि लवासाठी नेमकी कशी आहे बघू. हे तर थरथर कापा लागले बघ थंडीने माझा हात तर कापा लागलाय पण आता असू द्या चला. अशा रीतीने आपण लवासा सिटीमध्ये एंट्री करायला लागलो. वेलकम टू लवासा. बघू शकता मी इथली आत निघालो आपण. आता जरा वाटायला लागले माझ मोडला डायरेक्ट. इतकी बेकार थंडी वाजायला लागली ना त्यातनं पाऊस काय दमच काय नाही पडाला. आलो लवासा आलो. नुसता तरुडा नुसतं वातावरण पावसाचं बारकी धबधब चालू आणि नुसता पाऊस आणि दुःख. त्याला असा एक मित्र गाडीवर बुलेटवर आलो विचार करा. भावांनो पैसा 100 कमवली तुम्हाला पण असं वातावरण आणि फिरण्याची मजा आहे ना ती कशातच नाही. ते पण टू व्हीलरवर अशा पावसात फिरणं म्हणजे एक नंबर विषय हार्ड दिसतो. तर भावांनो आता पहिलं घर आपल्याला दिसायला लागलं इथं. स्टार्टिंग आता लवासाची नाही का 2-3 घर स्टार्टिंग झाली दिसायला. सध्या पाऊस तर म्हणलं ना इतकं बेकार जर पाऊस पडायला लागलाय ना काय विचारायचं काम नाही. त्यात आपल्या घाटात इतकी बेकार थंडी वाजायला लागली ना भिजून व्हायचा गेलाय. कपडे सगळे भिजलेत. एक तर रेनकोट काय घेतला नव्हता आणि मोबाईल मध्ये पाणी देखील गेले. आता मोबाईल नेट चालतंय का नाही त्याचा पण प्रश्न पडलाय. मित्रांनो डॅम आलाय आता बघू शकता ही लवासा सिटी. सगळे इथं पब्लिक आहे. वातावरण तर सध्या एक नंबर आहे. सगळे इथं फोटो व्हिडिओ काढायला चालू आहे आणि पूर्ण लवा सिटी बघू शकता. आता इथं पूर्ण लवा सिटी दिसते आणि डॅम पण आहे. जाऊ दे पुढं आलोय भावांनो आपण आता लवासा सिटी मिनी इटली. पाणी पातळी कमी सध्या पाऊस तर चालू आहे पण अजून काय धरणं वगैरे भरलेलं आहेत. आता सध्या तर इकडचं एक बाजू पूर्ण भरलेलं आहे. इकडे बाजूला बघितलं तर पाणी काहीच नाही अजिबात नॉर्मल पाणी. जाऊ दे पुढं खूप पब्लिक आता लागली. आपल्या नजरात फिरायला आहे ना चांगले मित्र पाहिजे आणि टू व्हीलर फिरण्याची मजा आहे ना ती खरं मज्जाच राहणार. टू व्हीलर फोर व्हीलर मध्ये जे व्ह्यू आहे ना ते नाही भेटणार. फिरत थंडी गारठाची फिरण्याची मजा आहे ना एक नंबर. पब्लिक कशी आहे एक नंबर पब्लिक अशी वातावरण एक नंबर. त्यातून सगळे नाही का टू व्हीलर भरपूर फिरायला लागलेत आणि आता तर ते आपण मिनी इथले अर्थातच आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. आता इथले चालू झालेत पूर्ण सिटी बघू शकता. पूर्ण भूते हिला का म्हणलं तरी चालेल नाही का पूर्ण गोष्ट सारखं एरिया आहे पूर्ण. सगळीकडे बघितलं तर पूर्ण विरान पडलेले डायरेक्ट घरं बिर आहेत. असं राहणारे कोण नाही. एवढे मोठे घर आहेत पण इथं राहणारे कोण नाही. शक्यतो दिसणारच नाही तुम्हाला. अख्खी सिटी बंद पडलेली आहे त्याच्यामध्ये कोण राहत देखील नाही. आणि खास ते बघण्यासाठी लांब लोक येतात आणि आपण पण लांब झालेलो फिरण्याला बघायला सगळं बघायचं आपल्याला इथं सध्या तर. आपला फार्मर उमेश सोलापूर पण आलेला आहे. हा यश भाऊ आपल्याला कळालं दिसतंय का मित्रांनो इथलं लवासाचा. सध्या तर आता पब्लिक भरपूर आलेली आहे फिरायला. पाऊस आता नॉर्मल कमी झालाय. पार्किंग बिर्किंगचे एरिया पूर्ण सोय आहे. माझा आवाज येतोय की नाही मला माहित नाही पण आता काम चालवावं लागेल असंच. जाऊ दे सरळ काय बघू काय? खाली पुढं जाऊन थांबा आपण. पब्लिक पैसे नाही थांबायचं आपल्याला अरे एकटं थांबायचं. हे सगळे विले आहेत बघू शकता. विले म्हणजे आता सध्या तर मला काही पब्लिक दिसत नाही कुठे एवढे सगळं बंद आहे आता सध्या.
कुठं कोण राहताना दिसत नाही, सगळं बंद आहे पूर्ण. आपली गाडी जाई नसते आणि एक दोन जण दिसतात मध्ये आधी रस्त्यात. कोणीकडे जायचं आधी? हो. सध्या आपण शेवटच्या टोकाला आलोय आणि इथं नाही का डायरेक्ट भीती वाटायला लागली आता. कोण दिसत नाही इथं अजिबात, एकदम सुद्धा दिसणार नाही. असलं बेकार जर आता नाही का फाटून हातात यायला लागले आता डायरेक्ट. सध्या बघू शकता तिथं आहे, तिकडं पूर्ण लवासा जे आहे ते तिकडं आहे ना. आपण मेन जे वरचं टोकाला आलोय पूर्ण आपण. सध्या तर नाही काय जबरदस्त फाटून हातात आले, बघू शकता. आता इथं नावं देखील दिलेत पण एखादा सुद्धा हे नाही, पूर्ण काचा बिचं फोडलेले आहेत. आत काय काय माहित आता सध्या. आतलं बी दाखवा आपण. काचा फोडलेत, पाऊस पडतोय आणि आपलं खतरनाक वातावरण. तर याच कारण काय होतं की वर नेमकं काय व्हायला पाहिजे होतं, वरनं लावासाठी कशी दिसते इथनं काय म्हणजे ते स्पॉट नाही ते दिसायला तसा. आता खाली जाऊ, पूर्ण जंगल आहे मित्रांनो. एवढं आहे पण या घरात एवढं जंगल विंगल उगवलंय पण घर अशा अजून टापटीप आहेत, म्हणजे कुठं पडलेलं नाही काय नाही, चांगले आहेत अजून घर. राहिलं कोण नाही इथं अजिबात. बघू शकता एरिया कसा आहे, डायरेक्ट भूतासारखं वाटायला लागलं इथं नाही का. भूत बांगलाच, टाके आहे त्या पाण्याच्या, पूर्ण पाईपलाईन केलेले आहे. ड्रेनेज आहे मेन म्हणलं तर, गटर आणि ड्रेनेज तरी असून सुद्धा इथं कोण राहत नाही. म्हणजे विचार करा, कातावीचं पडलेलं आहे तिकडे तिकडे. गाडी पण पडकी ते गोमने, पाण्याचं सिस्टीम, ते गाडी लावलेली आहे कोणाचं. एवढं वर आलतो खरं भावात आमच्याच फाटून हातात यायला लागली इथं असल्या जागेवर. म्हणून आता जातो खाली लावाचं सिटी मेन. पाण्याचं धबधबे चालू आहेत सगळीकडे, जिथं बघेल तिथं पाणी यायला लागलं. व्हिडिओ कोणाला? त्याला घातलं की त्यामुळे तर त्यांनी टाक म्हणलं रे भावांना आता होऊ शकतं. एक जण आपला सबस्क्रायबर बी गावला, एक नवीन सबस्क्रायबर बी झाला. आणि लावाचा सिटी वरनं त्याने म्हणतात चांगलं तिथे वरनं बघून येतो कधी तिथे लावाचा सिटी. चला पाऊस येतोय आणि त्यातनं मला वाटणार नाही की चांगला आवाज येईल, तरी मोठ्या आवाजात बोलायचा प्रयत्न करतोय मी. पण आता नेमकं तर मित्रांनो आपण मिनी इटली म्हणजे आताच लावा सिटी मध्ये आपण आलेलो होतो. तर लावा सिटी पूर्ण डोंगराची घरं बसतील, त्याचे 90% तर घर मित्रांनो पूर्ण बंद आहेत, कोण तिथं राहत देखील नाही. आणि पूर्ण फोडाफोडी झालेली आहे घराची सगळी. आता आपण सध्या थांबलो तिथं देखील बघू शकतो तुम्ही, पूर्ण असं क्रॅम्प आलेला आहे, याला कुठं पडलेला आहे कुठं हे झालं तरी देखील टापटीप पण अजून देखील राहिलेला आहे. पूर्ण लावासाठी इथून दिसते. अजून पुढे एकदा गेलो ना तिथून पूर्ण लावासाठी दिसलं आपल्याला. आता लावासाठीचं नेमकं बंद का पडलंय आणि ते कशामुळे ऊन पडले आपण इथल्या एखाद्या स्थानिक माणसांकडून विचारून घेऊ आणि त्यात सांगू नेमकं कशा पाय बंद पडले. चला कुठं आपलं निफार चालू आहे आता. सध्या आपण इथं पूर्ण धबधबे फिरत फिरत फोटो देखील काढायला लागलो, व्हिडिओ देखील काढायला लागलो. बघू शकता तुम्ही सध्या तर इथं धबधबे एक नंबर चालू आहेत आणि प्रत्येक जागेवर नाही म्हणलं तर पाणी पडायला लागले. पब्लिक तरी फिरायला आले तिकडे. लवासा सिटीचा आपण आता शेवटचा टोक म्हणलं तरी चालेल, आपण डायरेक्ट वर गाठात आलेलो आहे. भावांनो आता लवासा सिटी मध्ये आपण बाहेर पडलोय. लवासा सिटी पूर्ण आपण बघितली, वरच्या टोकाला पण आलतो तिथं म्हणजे व्ह्यू दाखवलं तुम्हाला. आता लवासा सिटीतून बाहेर पडलो. आता